नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। ताईंनो, आज आपला 10 फेब्रुवारी म्हणजे आपला आज आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजेच ECC डे आपल्याला अंगणवाडी केंद्र म्हणजे प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रभरातील आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये हा उपक्रम राबवायचा होता। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या वेळेचा जो विषय होता तो म्हणजे माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी। तर मी तुम्हाला बोललेली होती की ताईंनो, जी गुगल लिंक आलेली आहे ती नवीन स्वरूपाची आहे, त्याचा मी व्हिडिओ नक्कीच करणार। परंतु मी तुम्हाला सांगून देते, तुम्हाला कदाचित आपल्या टीपीच्या ग्रुपवर आपल्या बीट स्तरावरच्या ग्रुपवर सगळ्यांना माहिती असेल की त्या जी गुगल लिंक आहे ती नवीन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये टेक्निकल अडचण आल्यामुळे ती कोणाकडनंच ओपन झालं नाही, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही। कारण की त्याच्यामध्ये अडचणच होती, त्याच्यामध्ये सुधारणा होत असेल किंवा काही बदल झाला असेल, टेक्निकल अडचण आल्यामुळे ती लिंक कोणाकडनंच ओपन झाली नाही तरी आपण टेन्शन घेऊ नका, कदाचित परत लिंक येऊ शकते आणि तरी आपण ती माहिती भरू शकतो। पण तत्पूर्वी दर महिन्याला आपल्याला प्रोसिडिंग ठेवायचे, तर ती प्रोसिडिंग हे चालू महिन्याचं आता मी दर महिन्याला ऑक्टोबर महिन्यापासून व्हिडिओ करते। ऑक्टोबरचा टाकला, नोव्हेंबरचा टाकला, डिसेंबरचा टाकला, जानेवारीचा पण टाकून झाला माझा आणि आजचा व्हिडिओ म्हणजे आज जे आपलं ECC डे झालं तर त्याचं प्रोसिडिंग मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही स्क्रीनवर देखील बघत असाल की मी प्रोसिडिंग लिहिलेली आहे आणि तीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची। तर बघा, तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला प्रोसिडिंग करायचंय। सर्वप्रथम वर हे नाव द्यायचं, तुमचं लक्षात आलं असेल, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ जर बघत असाल तर त्याच्यामध्ये फारसा बदल मी केलेला नसतो। वरचं हा जो मेथड आहे तो आपल्याला असाच लिहायचा आहे, आपलं अंगणवाडी कोड धरून दिनांक वगैरे टाकून अशा पद्धतीने आपल्याला हे लिहून घ्यायचंय। बघा, अशा पद्धतीने गावाचं नाव आपल्याला टाकायचं आहे। त्याच्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, मी बोलत असते आणि तुम्हाला ते स्क्रीनवर चालू देते। बघा, अशा पद्धतीने आपल्याला आपलं रेकॉर्ड ठेवायचंय। तुम्ही जर आतापर्यंत रेकॉर्ड केलं नसेल तर अवश्य रेकॉर्ड करा आणि रेकॉर्ड केल्यानंतर हे प्रोसिडिंग लिहिल्यानंतर त्याच्या खाली जे आपले पालक म्हणजे माता पालक असतील, पिता पालक असतील, आजी पालक असेल किंवा बहीण भाऊ जे त्या बालकासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले तर त्यांच्या आवर्जून सह्या मात्र प्रोसिडिंगच्या खाली नक्कीच घ्या, त्या घेतल्याच गेल्या पाहिजे। बघा, तुम्ही बघू शकता मी देखील ते कॉलम आखलेला आहे, माझे देखील सह्या मी केलेल्या आहेत, पण मला तुम्हाला फक्त प्रोसिडिंग दाखवायची म्हणून मी तेवढंच तुम्हाला दाखवते। बघा, तुम्ही आरामात लिहू शकता अगदी नेहमीप्रमाणे। आपल्याला मागील इतिवृत्तावरून मागच्या महिन्याचं आता आपल्या गेल्या जानेवारी महिन्यामध्ये कुठला कार्यक्रम झाला, कुठल्या पद्धतीने आपण कार्यक्रम ECC डे साजरा केला, त्याच्यामध्ये आपले कुठले विषय होते, तर त्या विषयाची थोडक्यात उजळणी आपल्याला आजच्या कार्यक्रमात करायची होती। ती मी कालच सांगून झालं, परंतु प्रोसिडिंग मध्ये देखील आपल्याला तसं म्हणायचं असतं। त्याच्यामुळे जर तुमच्याकडे प्रोसिडिंग लिहिलेली असेल तरच तुम्ही पुढच्या कार्यक्रम म्हणजे पुढच्या ECC डेला त्याची उजळणी करू शकता। महिना संपला का त्याच्यानंतर पुढचा महिना येतो, एका महिन्याभरात आपण हा कार्यक्रम घेतो, त्याच्यामुळे आपल्या लक्षात हे इतकं राहणं शक्य नाही। त्याच्यामुळे जर तुमच्याकडे प्रोसिडिंग असेल तरच तुम्ही पुढच्या महिन्याला त्याची उजळणी थोडक्यात घेऊ शकता। कारण की आपण प्रोसिडिंग मध्ये काय कार्यक्रम घेतला त्याचं थोडक्यात विवरण, थोडक्यात इतिवृत्त, थोडक्यात चर्चा ही आपल्याला त्याच्यामध्ये लिहायची असते। तर तुम्ही बघू शकता मागील महिन्याची जे जे कार्यक्रम घेतले त्याची उजळणी करण्यात आली। मग आता हे मी प्रोसिडिंग लिहिताना लिहिलं, परंतु मागच्या महिन्याला मी प्रोसिडिंग मध्ये लिहिलेले, मला माहिती की कार्यक्रम कुठला घेतलेला आहे, तर ते त्याच्यासाठी मला मागचं प्रोसिडिंग आवश्यक आहे। म्हणून मी सगळ्या सेविका ताईंना सांगून इच्छिते की तुम्ही प्रोसिडिंग लिहा, म्हणजे लिहाच। फोटो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काढून ठेवा, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला प्रिंट काढायची असेल तर तुम्ही काढू शकता, जर काढायची नसेल तर नका काढू। परंतु आपण याची जर प्रिंट काढली तर आपण साधील खर्च किंवा त्याला किरकोळ खर्च किंवा त्याला परिवर्तन निधी म्हणतो त्याच्या माध्यमातून आपण हे बिल लावू शकतो जर तुम्हाला वाटलं तर, कारण की 12 महिन्याचे 12 फोटो होते। त्याच्यानंतर बघा, आता माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी हा आपला आताचा विषय होता। मग ह्या विषयाला अनुसरून सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणे आधी आपल्याला पालकांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला 2 मुद्दे होते, एक अंगणवाडीचं महत्त्व सांगायचं होतं, ते मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि त्याच्यानंतर पालकांच्या सहभागाचं महत्त्व हे देखील मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर ते आपल्याला समजावून सांगितलं मी, म्हणजे मी जे कार्यक्रम राबवला त्याचं ही इतिवृत्त आहे। तर मी पालकांचं सहभागाचं महत्त्व आणि अंगणवाडीचं महत्त्व समजावून सांगितलं, म्हणजे हा जो विषय आहे त्याच्यात काय घ्यायचं होतं हे पुढच्या महिन्याला आपण आरामात सांगू शकतो जर तुमच्याकडे प्रोसिडिंग असेल तर। माझा हा मुद्दा मी वारंवार का घेते, कारण की आपल्याकडनं ते होणं अपेक्षित आहे। त्यानंतर पालकांचे आपल्याला 5 गट पाडायचे होते, त्याच्यामधला कुठला सजावट गट होता, स्वच्छता गट होता, खेळणी गट होता, पोस्टर गट होता आणि त्याच्यानंतर एक रोप गट होता। बघा, इथं नाहीये पण मला ते कन्फर्म आहे। तर या माध्यमातून आपल्याला बालक आणि पालक यांच्या सोबत आपल्याला कृती करून घ्यायच्या होत्या।
त्या मी केल्या. त्यानंतर आपल्या बालकांच्या प्रगतीविषयी आपल्याला पालकांशी संवाद साधायचा होता, तो देखील मी साधला. अशा पद्धतीचं इतिवृत्त लिहिलं म्हणजे तुम्हाला काय काय केलं मागच्या महिन्याला हे तुम्ही आरामात ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर मग आता घरी गेल्यानंतर मग ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या. याच्यानंतर पालक याच्यातल्या कुठल्या 3 ऍक्टिव्हिटी करणार याच्या संदर्भामध्ये पण आपल्याला चर्चा करायची होती. आणि त्याच्यानंतर समारोप. अशा पद्धतीने आपल्याला प्रोसिडिंग अगदी शॉर्टकट बेटर प्रोसिडिंग मी माझ्या पद्धतीने केलेला आहे. कदाचित तुम्ही माझ्यापेक्षा उत्तम प्रोसिडिंग लिहू शकता, परंतु मला वाटलं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि याच्याच खाली आपल्याला सह्यांचा कॉलम हा करून घ्यायचा आहे. अगदी एक साधारणतः तुम्ही 200 पेजची वही घेतली किंवा 100 पेजची वही म्हणण्यापेक्षा असं रजिस्टर घेतलं बारकं, तर ते रजिस्टर आपल्याला 2-3 वर्ष आरामात जाऊ शकतं आणि त्याच्यावर तुम्हाला प्रोसिडिंग घ्यायचे आहेत. आणि जर तुमचा आता मागच्या प्रोसिडिंग बाकी असतील तर ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुम्हाला प्रोसिडिंग ECC डे प्रोसिडिंगचं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मिळतील. त्या व्हिडिओ बघा आणि तुमचं अपूर्ण असेल तर मागचं काम तुम्ही नक्कीच करून घ्या. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ते नक्कीच लाईक करा आणि जर ती लिंक ओपन झाली तर मी नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून परत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु सध्या तरी सद्यस्थितीला ते लिंकच्या विषयी मी काहीच सांगू शकत नाही, कारण की त्यांनी नवीनच तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे असं आपल्या ग्रुपवर सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त जास्त मी काही सांगू शकत नाही. आजच्या व्हिडिओपुरता एवढंच. धन्यवाद.